नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला जे रीडिंग करायचं ना, त्याचा सब्जेक्ट स्पिरिट्सने असा दिलेला आहे, व्हॉट इज अबाउट टू इंटर युअर लाईफ दॅट यू आर नॉट एक्सपेक्टिंग. म्हणजे अनएक्सपेक्टेड इव्हेंट्स आपल्याला व्हायचे तुमच्या लाईफमध्ये कुठले येणार आहेत. सो त्यासाठी मी ते 3 पाइल्स रेडी करेन. पाइल नंबर 1 सिक्रेट. पाइल नंबर 2 स्टॅबिलिटी. आणि पाइल नंबर 3 ब्लेसिंग्स. सॉरी, 3 पाइल्स आहेत. राशींची चिन्ह देऊया आपण त्यांना. कर्क रास, मेष रास, मिथुन रास आणि कुंभ. पाइल नंबर 1 साठी कर्क, मेष, मिथुन आणि कुंभ. पाइल नंबर 2 साठी कन्या, वृषभ, सिंह, तुळा. कन्या, वृषभ, सिंह आणि तुळा पाइल नंबर 2 साठी. पाइल नंबर 3 साठी मीन रास, मकर रास, धनुरास आणि वृश्चिक. मीन, मकर, धनु आणि वृश्चिक हे पाइल नंबर 3 साठी. आपण यांना क्रिस्टल पण देऊया. पाइल नंबर 1 साठी रोज क्वार्टर्स हा क्रिस्टल आहे. रोज क्वार्टर्स. पाइल नंबर 2 साठी पीच मूनस्टोन हा क्रिस्टल आहे. आणि पाइल नंबर 3 साठी लापिस लाजुली हा क्रिस्टल आहे. सो या क्रिस्टलवरून किंवा या सिक्रेट सायन्सवरून किंवा मग राशीच्या चिन्हांवरून सिलेक्ट करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टॅम्प मी दिलेले आहेत. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. सो आता आपण स्टार्ट करूया. आपला विषय आहे व्हॉट इज अबाउट टू इंटर युअर लाईफ दॅट यू आर नॉट एक्सपेक्टिंग. यावरती रीडिंग करूया आपण. चला. पाइल नंबर 1 तुमचे रीडिंग स्टार्ट करूया. तुमच्या राशींची चिन्ह आहेत कर्क रास, मेष रास, मिथुन रास आणि कुंभ रास. आणि तुमचं क्रिस्टल आहे रोज क्वार्टर्स. तुमचं कार्ड जे आहे ते सिक्रेटचं आहे. आणि याचा मेसेज आहे स्पिरिच्युअल आणि फिजिकल, 2 मेसेजेस आहेत. स्पिरिच्युअल मेसेज वाचते मी, तुम्हाला पण बघता येईल. द जर्नी टू अंडरस्टँडिंग बिगिन्स विथ अ लीप ऑफ फेथ हा स्पिरिच्युअल मेसेज आहे. फिजिकल मेसेज असा आहे, इफ यू ॲक्ट विदाउट बीन अवेअर ऑफ ऑल द फॅक्ट्स inevitably you will be taking a gamble. Someone appearing to have your best interest at heart may have their own hidden agenda. A good time for revelations through the study or learning. 3 प्रकारचे मेसेज आहेत फिजिकल मेसेज. सो आता ह्याचा कसा अर्थ लागतो इथे तो आपण पाहूया. सो मे बी काहीतरी सिक्रेट अजेंडा आहे. जी कोणी तुमच्या सर्कलमध्ये, जी कोणी तुमच्या सराउंडिंगमध्ये एखादी व्यक्ती असेल, त्याचा एक हिडन अजेंडा आहे असं इथे म्हटलं आहे. सो म्हणून हे सिक्रेटचं आहे. दुसरं, स्टडी आणि लर्निंगसाठी चांगला पिरियड आहे. आणि तुम्ही जर सगळ्या फॅक्ट्स विचारात घेऊन जर तुम्ही काही क्रिया करत असाल, नाही, फॅक्ट्स विचारात न घेता जर तुम्ही काही क्रिया करत असाल तर मात्र तुम्ही एक प्रकारे जुगार खेळल्यासारखं आहे असं इथे म्हणणं आहे.
म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला डोळे उघडे ठेवून करायचे आहेत, कारण कोणी मे बी कदाचित फसवणूक वगैरे किंवा असं काही तर बघायला लागेल काय काय मेसेज आहे तो. ओरॅकल कार्ड्स पण आपल्याला अंदाज येईल सर्वसाधारण, पण काहीतरी सिक्रेटिव्ह एनर्जी आहे असं दिसतंय. आता हे कलेक्टिव्ह रीडिंग आहे, त्यामुळे सगळ्याच गोष्टी रेझोनेट होतील असं नाही. त्यातल्या ज्या पॉझिटिव्ह आहेत त्या तुम्ही घ्यायच्या आहेत, निगेटिव्ह आहेत त्या अवॉइड करायचे आहेत. सर्वसाधारण आपण बघायचं की एंजल्सनं आपल्याला काय मेसेज द्यायचं आहे. आणि कुठलेही डेव्हिएशन टूल्स असतील, मग तुम्ही ज्योतिषशास्त्र जरी म्हणालं किंवा इतर काही हे टॅरो रीडिंग असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं जे पुढचे प्रेडिक्शन्स करणारे जे टूल्स आहेत, त्या सगळ्याचा उपयोग हा आपल्याला एक प्रकारे दिशा दाखवण्यासाठी म्हणूनच करायचा. त्याच्यावरती विसंबून एखाद्या गोष्टी राहू नये. ॲक्च्युली एक थोडीशी मनाची तयारी व्हावी असा विचार करून आपण त्या सगळ्या टूल्सचा वापर करायचा. मला असं वाटतं हे कार्ड आहे. बरेच कार्ड झाले, टी लीव्स भरपूर आहेत. सो फर्स्ट कार्ड जे आहे द शॅडो हे कार्ड आहे. The spark, flying high, there is something better. हा मेसेज आहे, एंजल गायडन्स आहे. there is something better. वर्काना रून आहे. Elephant, a long journey, either physical or mental, will leave you wiser at the end. इथे पण फ्लाइंग हायचं मेसेज आहे. सो कदाचित एखादी हवाई जर्नी असं असू शकते. बकेट, कॉम्प्लिमेंट्स फ्रॉम ॲडमायर. सप्टेंबर, dagger, fear, worries, tense situation. Candle, you will be shown the way. You will receive a gift box. You will receive a gift.
डॉग क्लोजअप, प्लीजर विथ क्लोज फ्रेंड. लास्ट आहे टॉवर, सॉलिड फाउंडेशन, सक्सेस विथ एफर्ट्स. सो ओव्हरऑल तो कार्ड्स खूप चांगले दिसत आहेत. त्यामुळे आपण पाहूया काय पुढे काय मेसेज आहे. पण ओव्हरऑल आतापर्यंत जर बघितलं तर हे शॅडोजचं आहे, याचं मेसेज काय ते बघते. पण बाकी ओव्हरऑल बघितलं तर सगळे मेसेजेस चांगले दिसत आहेत. आणि या येत्या महिन्यामध्येच, म्हणजे हा चालू महिन्यामध्येच, सप्टेंबरमध्येच जे काय आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे असं दिसतंय. टॅरो कार्ड्स कोणती येतात पाहूया. मला असं वाटतं थोडंसं मला ॲडजस्टमेंट करावी लागेल, कारण कार्ड्स हे मोठे आहेत. टॅरो कार्ड्स यांची साईज मोठी आहे. जरा मी हे परत एकदा व्यवस्थित अरेंज करते. सो आता थोडं कम्फर्टेबल आहे. टॅरो कार्ड्स पाहूया काय येत आहेत. Bottom of the deck, Fire Wand. Seven of Wand. Two of Pentacles. The Moon card, Page of Wand, the Hangman, Nine of Swords, Queen of Pentacles आणि बॉटम ऑफ द डेक फायर ऑफ वॉन्ड. काही कार्ड्स दिसत नाही आहेत. एक मिनिट, आता परफेक्ट आहे. सगळी कार्ड्स तुम्हाला दिसत आहेत. सॉरी. तर आता सगळ्या कार्ड्सचा मी विचार केल्यानंतर असं दिसतं, मुळात हे जे शॅडो कार्ड आहे ना, हे शॅडो कार्ड ॲक्च्युली तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे. इथे त्याचा अर्थ हा असा आहे शॅडोचा, की एक सबकॉन्शियस माइंड जे आहे ना, त्याचा आपल्याला थांगपत्ता नसतो. आपलं त्यामध्ये किती गुपितं दडलेली आहेत, किती सिक्रेटिव्ह आहे ते आपल्याला माहीत नसतं. सो त्या बाबतीतलं हे सिक्रेट आहे. सो आपण हे फक्त एका कार्डवरून एवढे जजमेंटल आणायची गरज नाही आहे. त्यामुळे म्हणजे घाबरून जाऊ नका, कारण बाकीचे काही कार्ड्स असं काही दाखवत नाही आहेत काही, जो आपण मेसेज वाचला होता तो. इनफॅक्ट हे जे सिक्रेट हे जे कार्ड आहे ना, ह्यातलं जे हे सिक्रेट साईन आहे, हे इनफॅक्ट पर्थ्रो ऋण आहे. तुम्हाला जर दिसत असेल इथे, हे पर्थ्रो ऋण आहे. आणि ते एक प्रकारची सिक्रेटिव्ह गोष्टी सांगतं, की एखादं सिक्रेट, हे पर्थ्रो ऋण जेव्हा येतं ना, तेव्हा एखादं सिक्रेट आहे ते तुमच्या कदाचित उघड होण्याचे चान्सेस असतात. कुठल्याही ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही आहेत त्या अचानकपणे येणार. काही वेळा काय होतं, आता इथे स्पिरिच्युअल मिनिंग आहे, द जर्नी टू अंडरस्टँडिंग बिगिन्स विथ अ लीप ऑफ फेथ. आता ह्या पर्थ्रो ऋणचा अर्थ हे असा आहे की काही बाबतीमध्ये तुमच्या सबकॉन्शियसशी तुम्हाला कनेक्शन मिळणं, सबकॉन्शियसमध्ये जे काही सिक्रेट आहे, एक सिक्रेटिव्ह आहे, विजडम आहे, त्याच्याशी कुठेतरी म्हणजे हायर रिल्म जे आहेत अध्यात्मामध्ये
प्रगती होणं, अध्यात्म स्पिरिच्युअल इनलाइटनमेंट किंवा स्पिरिच्युअल ग्रोथ हे दाखवणार आहे. सो तिथे एक प्रकारच्या त्या मॅजिकल गोष्टी किंवा सिक्रेटिव्ह गोष्टी ह्या उघड येणं किंवा त्या आपण त्यांचा एक ॲक्सेस मिळणं असा इथे कुठेतरी हा अर्थ आहे. आणि जर आपण फिजिकल रेलमध्ये जर विचार केला आपल्या भौतिक जगामध्ये तर हे जे ऋण आहे आपल्याला ह्या दोन्ही ऋणचा इथे, कारण ही कार्ड्स ह्या दोघांसंबंधी आहेत कुठल्याही, कारण ही दोन्ही ऋण फर्टाईल आहेत. हे बरकानासुद्धा आणि हे पर्थ्रोसुद्धा दोन्ही ऋण फर्टाईल ऋण आहेत. सो हा पिरियड जो आहे तुमचा हा सप्टेंबरपासून मे बी स्टार्ट होईल, तो फर्टाईल पिरियड आहे तुमचा, की एखादी नवीन आयडियावरती तुम्ही जर काम करताय, एखादं नवीन आता पेज ऑफ वॉन्ड आहे. सो तुमच्या नवीन इमॅजिनेशनवरती तुम्ही एखादी नवीन आयडिया आणताय, तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये एखादी नवीन आयडिया असाल, नवीन एखादं बिझनेस एंटरप्राईज सुरू करत असाल किंवा तुमच्या करिअरमध्ये काहीतरी वेगळ्या वाटा ढुंढत असाल, तर त्या सगळ्याला एक फ्रुटफुल रिझल्ट देण्यासाठी, कारण इथे क्वीन ऑफ पेंटॅकल्स आहे, फ्रुटफुल रिझल्ट देण्यासाठी हा फर्टाईल पिरियड आहे जो बरकाना आणि पर्थ्रो सांगतं. की त्यामुळे एक ह्या सप्टेंबरपासून, या महिन्यापासूनच तुम्हाला त्याचे रिझल्ट्स बघायला मिळतील, कारण ही बाकी सगळी कार्ड्स ही खूप चांगली आहेत. ओके, सो आपल्याला इथे असं म्हणता येईल की इथे एंजल्स जे सांगतात ना, देर इज समथिंग बेटर. मे बी तुम्ही तुमच्या परिस्थितीमध्ये, तुमच्या सिच्युएशनमध्ये काहीतरी एक्सपेक्ट करताय, काहीतरी ध्येय असेल ठेवलेलं आणि तुम्ही काहीतरी अचीव करण्याचा मे बी प्रयत्न करत असाल, कष्ट घेत असाल कुठल्या ना कुठल्या बाबतीत, मग ते तुमचे रिलेशनशिप असू दे, तुमचं अध्यात्म असू दे किंवा तुमचं करिअर असू दे, कुठल्याही बाबतीमध्ये एखादी अचिव्हमेंट्स मिळवण्याचा प्रयत्न करताय. तर इथे एंजल्स सांगतायत की युनिवर्स तुम्हाला आणखीन काहीतरी वेगळं देऊ करत आहे, कदाचित तुम्ही ते एक्सपेक्ट पण केलं नाही. सो एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड हे दोन्ही ऋण सांगतं की ह्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काही गोष्टी तुम्ही एक्सपेक्ट केल्या नसतील त्या तुम्हाला पाहायला मिळतील, आणि त्या ॲज अ द स्पार्क्स कार्ड काय सांगता, तो युरेका मोमेंट असेल मे बी कदाचित तो, की त्या गोष्टी तुम्हाला अचानकपणे बघायला मिळते तुमच्या लाईफमध्ये. फ्लाईंग हाय हे जे आहे ना, यावरून आता ही दोन्ही कंजंक्शनमध्ये आहेत एंजल्स कार्डला. सो हे जे काही चेंजेस तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत यापुढे, एक तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे आयुष्याकडे बघण्याचा. द हँगमॅनचं कार्डसुद्धा आहे. सो एक डिफरंट पर्स्पेक्टिव्ह आहे प्रत्यक्ष तुमच्या जीवनाकडे, तुमच्या आयुष्यातल्या सिच्युएशन्सकडे, कशाकडेही बघण्याचा. तो आत्ताचा जो तुम्ही त्या परिस्थितीला ज्याप्रमाणे फेस करताय, तो एक पर्स्पेक्टिव्ह चेंज होईल पुढच्या काळामध्ये. एक हायटेन पर्स्पेक्टिव्हचं काळ आहे फ्लाईंग हाय. सो मे बी तुम्ही एक वेगळ्या दृष्टीने त्याचा विचार कराल. ही विनिंग पोझिशन आहे. तुम्हाला असं जाणवेल की अचानकपणे तुमच्याकडे एक यश आलेलं आहे. तुम्ही एक्सपेक्ट पण केलं नाही की एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला खूप यश लगेचच मिळून गेलं. कारण इथे म्हटलं आहे ना की यू विल रिसीव अ गिफ्ट, सक्सेस विथ एफर्ट्स. सो ह्या गोष्टी कॉम्प्लिमेंट्स फ्रॉम ॲडमायरमेंट तुम्हाला एक डिवाईन सपोर्टसुद्धा आहे असं याचा इथे अर्थ आहे. प्लेजर विथ अ क्लोज फ्रेंड हे जे आहेत ना, की हे तुमच्या आयुष्यामध्ये, आणि हा बराचसा आहे ना इफेक्ट हा तुमच्या रिलेशनशिपवरती आणि तुमच्या करिअरमध्ये आणि अध्यात्म या 3 गोष्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. मे बी चांगली नाती तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतील या पुढच्या काळामध्ये. दुसरं, एक करिअरच्या बाबतीत बेटर प्रॉस्पेक्ट्स आहेत. सो हे फ्लाईंग हायचं कार्ड काय सांगते की कदाचित तुम्हाला तुमची स्वतःची पॉवर कळून येईल, सेल्फ रिअलायझेशन होईल. जर तुम्ही अध्यात्माच्या दृष्टीने जर तुमच्यापैकी कोणी काय करत असेल तर या पुढच्या काळामध्ये तुम्हाला स्वतः सेल्फ रिअलायझेशन होईल. तुमची पॉवर्स काय आहेत त्या तुम्हाला कळून येतील. करिअर वगैरेच्या बाबतीमध्ये कदाचित तुम्ही एक विनिंग स्टेटला जाल, एखादा अचानकपणे तुम्हाला यश मिळण्याचे चान्सेस आहेत. सो ही एक प्रकारची खूप म्हणजे एक समाज मान्यता म्हणा किंवा तुम्हाला एक चांगलं ऑनर मिळण्याचे चान्सेस आहेत असंही सांगतं इन फ्युचरमध्ये. मुळात पर्थ्रो ऋण ही एक प्रकारची संधी आहे. आता हे पर्थ्रो ऋण जे आहे ना, हे एक प्रकारे चान्स किंवा एखादी तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी दाखवणारं ऋण आहे.
म्हणजे कदाचित तुम्ही एखादी संधी तुम्हाला मिळेल की एखादं नवीन काहीतरी सुरू करण्यासाठी, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला अनएक्सपेक्टेड डेव्हलपमेंट, पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट तुम्हाला बघायला मिळेल. काहींना अनएक्सपेक्टेड फायनान्शियल गेन होण्याचे चान्सेस पण इथे दिसतात. सो क्वीन ऑफ पेंटॅकल आहे, इनफॅक्ट 2 ऑफ पेंटॅकल्स पण आहे. सो तुम्ही एक पैसा मॅनेज कराल, फायनान्सेस मॅनेज कराल. सो इथे पर्थळ ऋण हे तुम्हाला मग मे बी स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने जर विचार केलात, काहीतरी हिडन गोष्टी आहेत की त्यांचा ॲक्सेस तुम्हाला मिळणार. कदाचित एखादं सिक्रेट मॅटर तुम्ही या पुढच्या काळामध्ये हँडल कराल, एखादं सिक्रेटिव्ह मॅटर, किंवा काही गोष्टी ज्या आतापर्यंत तुम्हाला ज्ञात नाही आहेत त्या कदाचित तुमच्यासमोर त्याचा तुम्हाला ॲक्सेस मिळेल, तुमच्यासमोर येतील काही ट्रूथ. हे दुसरं हिडन नॉलेज म्हणता येईल त्याला. किंवा काहींना जर अध्यात्माकडे असेल तर त्यांना कदाचित एक हायर रिल्मचं कनेक्शन मिळू शकतं, कम्युनिकेशन होऊ शकतं, एक म्हणता येईल, किंवा एखादं मॅजिकल पॉवर्स वगैरे अशा प्रकारचं मिळवून देणार हे पर्थळून दाखवतं. सो इनफॅक्ट इथे जो मून कार्ड आहे, तो मून कार्डसुद्धा सबकॉन्शियस माइंड दाखवतो तुमचा. तो सबकॉन्शियस माइंडला इथे कुठेतरी तुम्ही हात घालणार आहे, किंवा काहीतरी गूढ आहे इथे, सिक्रेटिव्ह आहे की त्याचा तुम्हाला ॲक्सेस मिळणार आहे असं दिसतंय. दुसरं म्हणजे एक मिनिट, सॉरी, इनफॅक्ट या रूनचा मेसेजसुद्धा आहे की तुम्हाला हा जो काही ॲक्सेस आहे सबकॉन्शियस माइंडचा, मे बी काही जे अध्यात्माकडे असेल तर त्यांनी हा जो ॲक्सेस तुम्हाला पुढच्या काळामध्ये मिळणार. सो एक तुमच्याकडून तुम्ही थोडंसं मेडिटेटिव्ह होणं गरजेचं आहे, किंवा एक स्वतःमध्ये इंट्रोवर्ट होऊन थोडासा काळ ह्या बाहेरच्या कोलाहलातून तुम्ही थोडंसं अलिप्त होऊन ही काही उत्तरं शोधण्याची गरज आहे. तुमच्या सबकॉन्शियसशी कनेक्शन साधण्याची गरज आहे मेडिटेटिव्ह होऊन. सो असाही इथे एक मेसेज आहे. सो ओव्हरऑल ही दोन्ही ऋण आहेत ना, ही फर्टिलिटी ऋण आहे. तो एक प्रकारचं तुम्हाला म्हणतात ना की आता हे फ्लाईंग हाय हे जे कार्ड आहे, इनफॅक्ट ह्या ऋणचा मेसेजसुद्धा असा आहे की फ्लाईट ऑफ ईगल, म्हणजे एक प्रकारे तुम्ही ईगलची झेप घाल अचानकपणे. सो अचानकपणे तुम्हाला असं दिसेल की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट झालेली आहे, खूप काहीतरी तुम्हाला फायदा झालेला तुम्हाला एक दिसून येईल, किंवा कुठल्या तरी एखाद्या गोष्टीतून नकारात्मकतेमधून तुमची सुटका, कुठल्या तरी एखादी गोष्ट की जी तुमच्या एक सक्सेसला, तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या प्रोग्रेसला कुठेतरी बाधा करत असेल, अशा एखाद्या सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर पडाल सडनली, अचानकपणे. सो युनिवर्सला हे सांगायचं की बरंचसं काही युनिवर्स तुम्हाला देऊ करतं आहे की ज्या गोष्टी अजून सिक्रेटिव्ह आहेत, हिडन आहेत. सो इथे तुम्ही हे शॅडोचं कार्ड एक प्रकार तुम्हाला थोडंसं शॅडो साईडवरती तुमचं काम करणं हेही सुचवतं. एक ती जी काही नकारात्मक 9 ऑफ स्वोर्ड आहे इथे. सो नकारात्मकताचं काही असेल, बिलीफ सिस्टमचा रॉंग असेल काही, कारण स्वोर्ड्स हे आपल्या विचारांवरती कार्य करतात. सो तिथे एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरणं की जेवढा तुम्हाला जे काही अचीव करायचे त्या दृष्टीने तुम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणं. तुमच्या हाती फक्त प्रयत्न करणं आहे की, कारण हे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याला सपोर्टिव्ह आहेत. सो एन्व्हायरमेंट म्हणता येईल की एक तयार झालेलं आहे, फक्त तुम्हाला एक त्याला पुश करण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्याकडून जे काही करणं गरजेचं आहे ते तुम्ही करायला हवं. म्हणून हे तुम्हाला सॉलिड फाउंडेशन, सक्सेस विथ एफर्ट्सचं काय ना, यू विल बी शोन द वे, की तुम्ही जेव्हा तुमच्याकडून थोडेसे प्रयत्न कराल त्यावेळी तुम्हाला एक मार्ग दाखवला जाईल. सो अचिव्हमेंट तर इथे डेफिनेटली आहे, कारण प्रिन्स ऑफ डिस्क आहे, म्हणजे क्वीन ऑफ पेंटॅकल्स आहे इथे. सो क्वीन ऑफ पेंटॅकल हे सर्व प्रकारे मॅनिफेस्टेशनचं कार्ड आहे की ती जे काही ठरवते, जे काही मनात आणते ते ती अचीव करते, तिच्या रिॲलिटीमध्ये ते बदलते ती, आणि त्याचा उपभोग देखील देते. सो हे लास्ट कार्ड आहे तुमच्या स्प्रेडचं. सो इथे कुठेतरी एक सक्सेस, अल्टिमेट सक्सेस तर आहेच डेफिनेटली. दुसरं बरकाना रूनचा जर आपण विचार केला तर बरकाना रून हे नवीन बिगिनिंग दाखवतं. मग तुमच्या रिलेशनशिपमध्ये असू दे, किंवा स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटमध्ये असू दे,
किंवा एखादी आयडिया तुम्ही तुमच्या करिअरमध्ये बिझनेसमध्ये आणली की जी तुम्हाला सक्सेसकडे घेऊन गेले. अशा प्रकारचे एखादी गोष्ट अशी सुचणे की जेणेकरून तुम्हाला ती पुढे जाऊन सक्सेस मिळवून देईल. त्यावरती तुम्ही जेव्हा काम कराल तेव्हा ती सक्सेसफुल होईल, अशा प्रकारचं. सो ह्या दोन्ही एनर्जीज आहेत ना, ह्या फर्टाईल एनर्जीज आहेत. फक्त इथे गरज आहे की तुम्ही हे एन्व्हायरमेंट तर तयार झालेलं आहे, पण तुम्ही तुमच्याकडून एक त्याला सपोर्ट सिस्टीम तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एक स्वतःला प्रश्न विचारायची गरज आहे की तुम्ही ते जे काही गोल्स आहेत तुम्हाला जे काही अचीव करायचं आहे ते तुम्ही स्वतः नर्चर करताय का, तुम्ही तुमची काळजी घेताय का. जर तुमचा जो फिटनेसचा इश्यू असेल किंवा काही आरोग्याच्या दृष्टीने जर तुम्ही याचा विचार करत असाल, या स्पिरिटचा करिअरच्या दृष्टीने विचार करता, त्या दृष्टीने तुम्ही स्वतः काही त्याची केअर तुम्ही स्वतः ते नर्चर करताय का, जे हातात तुमच्या काही प्रोजेक्ट असेल किंवा काय असेल. सो तुम्ही जे काही एफर्ट्स यामध्ये घेणार आहात, मग तुमची कितीही कंडिशन कितीही ब्लॅक फेज असू दे, कितीही वाईट परिस्थिती असू दे, बरकारावरून तुम्हाला सांगते की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक म्हणता येईल की एक पॉझिटिव्हिटी रिटर्न येईल. कारण रिजनरेशनची ऋण आहेत ही दोन्ही. फर्टिलिटी म्हणजे एक प्रकारे रिजनरेशनची ऋण. सो ज्या गोष्टी तुम्ही बाउन्स बॅक कराल कुठल्याही कंडिशन्समधून. सो कोणाची फॅमिली मॅटर्स असतील किंवा हेल्थ इश्यू असतील किंवा फिमेल हेल्थ, एस्पेशली बरकाना ऋण हे फिमेल हेल्थ च्या बाबतीत खूप चांगलं आहे, कारण फर्टिलिटीचं ऋण आहे ते. सो आणि इथे दोन्ही ठिकाणी फेमिनाईन एनर्जी पॉवरफुल आहे. सो इनफॅक्ट एखाद्या कोणाला जर कन्सीव्ह करताना प्रॉब्लेम येत असेल तर हा पिरियड, जर हे ऋण आलेलं आहे तर ह्या पिरियड ह्या महिन्याचा त्या दृष्टीने खूप चांगला आहे. सो हे फर्टिलिटीचं ऋण आहे. सो फिमेल हेल्थच्या दृष्टीने, आपल्या रिलेशनशिपच्या एक्झिस्टिंग रिलेशनशिप तसंच नवीन रिलेशनशिपच्या दृष्टीने किंवा कुठलीही आयडिया असेल ती तुम्हाला मॅनिफेस्ट करायची आहे तर त्या दृष्टीने हा पिरियड खूप पॉझिटिव्ह आहे. हा येणारा सप्टेंबरचा महिना, असं इथे तुम्हाला मेसेज आहे. ही जर्नी लॉंग जर्नी, म्हणजे ही आयदर फिजिकल और मेंटल विल लिव्ह यू वायझर ॲट द एंड. की तुम्हाला जे एफर्ट्स घ्यायचे आहेत ना, हे एक प्रॉपर पिरियडमध्ये तुम्हाला एफर्ट्स घ्यायचे आहेत, पण त्याने तुम्हाला सरतेशेवटी बरंच काही तुम्हाला मिळवून देणार आहेत, असाही इथे मेसेज आहे. सो हे काही इंटरप्रिटेशन होतं तुमच्या स्पिरिटचं. पाईल नंबर 1 तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमच्या राशींची चिन्ह आहेत कन्या रास, सिंह रास, वृषभ रास आणि तुळा रास. आणि तुमचं स्टॅबिलिटीचं कार्ड आहे तुमचा पीच मूनस्टोन हा क्रिस्टल आहे. तर स्टॅबिलिटीचा हा स्पिरिच्युअल आणि फिजिकल मेसेज मी तुम्हाला वाचून दाखवते. स्पिरिच्युअल मेसेज आहे अर्थली एक्झिस्टन्स, कीवर्ड्स आहेत दिलेले आहेत. अर्थली एक्झिस्टन्स, परमनन्स, स्टॅबिलिटी, मोरॅलिटी, अ सेन्स ऑफ बीइंग रूटेड टू द स्पॉट, स्टँडिंग फर्म, हे काही कीवर्ड्स आहेत. आणि फिजिकल मेसेज आहे परहॅप्स अ नीड फॉर ऑर्डर अँड स्टॅबिलिटी इन वन्स लाईफ, बिल्डिंग अ फर्म फाउंडेशन अँड होल्डिंग टू वन्स ट्रूथ, बट बिवेअर ऑफ बीइंग टू रिजिड इन युअर आउटलुक, हा मेसेज आहे. काही कार्ड्स ड्रॉ करूया.
द ओशन. द ओशन हे कार्ड आलेलं आहे. सेकंड कार्ड, देर इज समथिंग बेटर. फाईल नंबर 1ला सुद्धा हे कार्ड रिपीट झालेलं आहे. देर इज समथिंग बेटर. रिव्हर्सल, मूविंग ऑन अप, लागू जुळून आलेलं आहे. टी लिव्स पाहूया. टीयर ड्रॉप्स, ग्रेट पर्सनल सॉरो. वुमन, डीलिंग और रिलेशनशिप विथ वुमन. क्लाउड्स, टेम्पररी प्रॉब्लेम. वेल, ग्रेट वरी ओवर नथिंग. Club, someone will try to make you do something against your will. Skull, hidden secrets can harm you. आणि डिसेंबर महिना आहे एक. टॅरो कार्ड्स पाहूया. Bottom of the deck, patience. 7 of Pentacles. Two of Pentacles. Five of Cups. Clinging to the past. असा मेसेज आहे. टू ऑफ पेंटॅकलला मोमेंट टू मोमेंट असा मेसेज आहे. हे वर्ल्डचं कार्ड आहे. कम्प्लिशन, त्याचा मेसेज आहे कम्प्लिशन. थंडर बोल्ट, टॉवरचं कार्ड आहे. टेन ऑफ वॉन्ड, सेपरेशन. 3 ऑफ वॉन्ड, एक्सपिरियन्सिंग. हायरोफंट, नथिंगनेस. 2 ऑफ वॉन्ड, पॉसिबिलिटीज. आणि बॉटम ऑफ द टेक 7 ऑफ पेंटॅकल्स, पेशन्स.
पेशन्सचं कार्ड दिसत नाही आहे इथे. मी इथे जागा करते. इथे बॉटम ऑफ द डेक 7 ऑफ पेंटॅकल आहे. सो 7 ऑफ पेंटॅकल हा पेशन्स दाखवतो की पैकी पेशन्स ठेवा. तुम्हाला ते तुम्ही जे कष्ट घेतलेले आहेत आतापर्यंत किंवा जे तुम्ही अचीव करण्याचा प्रयत्न करताय ते तुम्हाला पुढे जाऊन मिळणार आहे. हा त्याचा मेसेज आहे. सो इथे स्टॅबिलिटीचं आपलं मेन कार्ड आहे. आणि दुसरं म्हणजे एंजल गायडन्स आहे. देर इज समथिंग बेटर. इथे एंजल्सचा असा मेसेज आहे की तुमचं ध्येय काही असू शकतं. तुम्हाला जे काही अचीव करायचं आहे कदाचित त्याच्यापेक्षा बरंच काही युनिवर्सला तुम्हाला द्यायचं आहे असं इथे एंजल्सला सांगायचं आहे. कदाचित ते तुम्हाला आता माहीत नाही, आता सिक्रेटिव्ह आहे, काही गोष्टी अननोन आहेत, पण पुढे जाऊन तुम्हाला बरंच काही लाभ तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार आहेत असं एंजल्सचं गायडन्स आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण रूनचा विचार करू, कारण ही एक सेंट्रल आयडिया आहे. लागोस रूनचा जर विचार केला या स्प्रेडच्या दृष्टीने तर असं दिसतं की एक प्रकारे मुळात हे वॉटर रून आहे की हेलिंगचं रून. एखादी गोष्ट काही बाबतीमध्ये तुम्ही दुखावलेले गेले असाल किंवा काही निगेटिव्हिटी असेल किंवा काही आहे, तर आताचा पिरियड असा आहे की तुम्हाला स्वतःला क्लिन्झ करायचं आहे, क्लिन्झिंग करायचं आहे स्वतःचं. तुम्हाला तुमच्या आयुष्याचं एक रिव्हॅल्युएशन करायचं म्हणा किंवा रिऑर्गनायझेशन करायचं असं म्हणता येईल तुम्हाला. काही गोष्टी या अलाइनमेंटमध्ये नाही आहे तर त्यांना अलाइनमेंटमध्ये आणायचं आहे. सो हा जो पिरियड आहे हा क्लिन्झिंगचा पिरियड आहे. आणि क्लिन्झिंग फक्त ह्या दृष्टीने, आणि कारण हे वॉटर रून आहे, सो तुमची एनर्जी क्लिन्झ करा की आता हे अश्रू आहेत, इथे टिअर ड्रॉप्स हे अश्रू आहेत. सो जेव्हा आपण हे अश्रू काय करतात की आपली निगेटिव्हिटी आहे कुठेतरी वाहून जाते, आपण मोकळे होतो, काही गोष्टी क्लिअर होतात आपल्या आयुष्यातल्या. काही निगेटिव्ह असते, दडपलेल्या भावना असतात त्या अश्रूवाटे निघून जातात. सो हा सुद्धा एक प्रकारचा क्लिन्झिंग आहे. रिव्हर्सलचे कार्ड हे तुम्हाला सांगते की काही आता पोझिशन बदलायची वेळ आलेली आहे. म्हणजे मे बी तुमची पोझिशन कदाचित थोडीफार निगेटिव्ह असू शकते, तर आता ती बदलणार आहे आणि पॉझिटिव्ह होईल. मे बी फॉर्च्यून तुमच्या नशिबाचं चक्र तुमच्या बाजूने फिरेल असं काय की कुठल्या तरी बाबीमध्ये एक अंधकार होता तुमच्या आयुष्यामध्ये, ते तिथे कुठेतरी उजेड होईल. इनफॅक्ट ही कार्डसुद्धा अशी सांगतात ना बघा की आता हे सपरेशनचं कार्ड आहे. सो कुठेतरी भावना दडपलेल्या आहेत किंवा 10 ऑफ वॉन्ड हे कार्ड एक प्रकारे तुम्ही खूप कष्ट घेतात आणि त्यातून तुम्हाला तितके रिझल्ट्स मिळत नाही आहे, तर त्यातून आता 2 ऑफ पेंटॅकल्स हे मोमेंट टू मोमेंट स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रगतीकडे तुम्ही वाटचाल करतात असा अर्थ आहे. सो तुम्ही 5 ऑफ कप्स हे कुठेतरी एक निगेटिव्हिटीकडे झुकत होता किंवा पास्ट तुमच्या बिलीफ सिस्टीम आहे त्यामध्ये तुम्ही किंवा तुमचा जो पास्ट आहे त्याच्यामध्ये तुमचं कुठेतरी मन अडकलेलं होतं, तर आता 3 ऑफ वॉन्ड हा तुम्ही भविष्याचा वेध घेत आहे, पुढच्या विजनचा वेध घेत आहे. सो इथे नथिंगनेस आहे, तो तिथे कुठेतरी जाऊन हे पुढे कम्प्लिशनपर्यंत येत आहे तुमचं. तिथे काहीच नाही आहे, तिथे आता बरंच काही कंप्लीट करण्याच्या मार्गावरती आहात तुम्ही. सो इथे टॉवरचं कार्ड आहे. टॉवरचं कार्ड हे डिस्ट्रक्शनचं कार्ड आहे. सो डिस्ट्रक्शन्स नंतर आता पॉसिबिलिटीज, 2 ऑफ वॉन्ड हे पॉसिबिलिटीजचं कार्ड आहे की नवीन पॉसिबिलिटीज तुमच्या आयुष्यामध्ये उपलब्ध झाल्या आहे. तुम्ही अचीव करण्यासाठी प्रयत्नशील आहात एखादी गोष्ट. सो ही कार्ड्सच इतकी क्लिअर पिक्चर दाखवतात ह्या गोष्टीचं. हे रिव्हर्सल जे आहे ना, रिजनरेशन, एखादी गोष्ट बाउन्स बॅक करणं एखाद्या सिच्युएशनमधून किंवा एखाद्या गोष्ट पूर्वपदावरती येणं किंवा निगेटिव्हिटीमधून पॉझिटिव्हिटीमध्ये ब्लॅक पिरियडमधून तुमचा प्रवास हा उजेडाकडे येतो आहे अशा प्रकारचं काहीच आहे. सो इथे ही क्लिन्झिंगची एनर्जी आहे की आतापर्यंत जे काही मे बी तुम्ही फेस केलं असेल किंवा पण आता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्टॅबिलिटी मिळणार आहे. तुमचं स्थिरतावर होईल सगळं या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये. जे काही तुमचे प्रॉब्लेम्स होते ते टेम्पररी होते आता की आता तुमच्या आयुष्यामध्ये काही यापुढे
हा साधारणतः 1 डिसेंबरपर्यंतचा महिना आहे की तुम्हाला तिथे इफेक्ट दिसायला सुरुवात होते की अगोदरचे जे काही ढग होते ते आता विरळ होत चाललेले आहेत आणि एक सगळं चित्र क्लिअर होईल असं काहीसं. रिव्हर्सलचं काळ सांगतं की तुमची आता पोझिशन स्विच होणार आहे. तुम्ही म्हणजे खूप एक म्हणता येईल की एक तुमचा प्रवास, तुम्हाला मार्ग सापडेल या पुढच्या काळामध्ये. तुमची आयुष्याच्या गाडीला गती येईल असं म्हणता येईल की तुम्ही काहीतरी एक बेटर लाईफ तुमच्यासाठी क्रिएट करणार आहात या पुढच्या येतात, किंवा तुमचा एक आताची जी कंडिशन आहे ती कुठेतरी पुढे जाऊन इम्प्रूव्ह होताना तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही एक यशाची पायरी चढणार असं म्हणता येईल, किंवा तुम्हाला तुमची पॉवर मिळेल असंही हे कार्ड सांगतं की तुम्हाला तो तुमची पॉवर मिळेल. सो पॉवर म्हणा किंवा प्रेस्टीज म्हणता येईल, कारण हे एक या कार्डवरून एक सांगता येईल की एक प्रेस्टिजियस लाईफ, तुम्हाला सगळ्या सुखसोयी असलेलं लाईफ तुम्हाला मिळेल. मे बी कदाचित याचा अर्थ तुम्ही तुमच्या करिअरमध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये एक प्रकारची उन्नती तुम्हाला मिळू शकते. प्रॉस्पेरिटीचा काळ तुम्हाला येत्या काळामध्ये बघायला मिळेल असं या ओरॅकल कार्ड्सवरून दिसतं आहे. पण तुम्हाला आता ही आताची काय आहे ना पोझिशन मे बी तिथे कुठेतरी तुम्हाला क्लिन्झिंग करणं गरजेचं आहे. हा इथे एक मेसेज दिसतो आहे. ओशनचं काळ काय सांगतं, ओशनचं काळ सांगतं की ओशन खूप भव्य आहे, म्हणजे खूप लांबपर्यंत विस्तारलेलं असतो समुद्र. आपल्या आवाक्याबाहेर असतो, आपल्या नजरेच्या टप्प्याच्याही बाहेर असतो. सो एक प्रकारे भव्यता आहे त्या ओशनमध्ये, समुद्रामध्ये. तो तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या कल्पनेपलीकडे आहे, तो इतका भव्य दिव्य आहे. सो एक तुम्ही तो क्लेम सुद्धा करू शकता, त्याच्यावरती कंट्रोल घेऊ शकत नाही किंवा तो मॅनेज नाही करू शकत तुम्ही ते, की कुठल्याही तुमच्या भावना त्याच्यापुढे फिक्या पडतात असं म्हणता येईल. त्या ओशनच्या पुढे, समुद्रापुढे तुम्ही त्याला डॉमिनेट करू शकत. म्हणजे ह्या भौतिक जगामध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या पुढे जाऊन क्लेशकारक ठरतात, किंवा हे जे काही भावना आहेत त्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या इथे विरळ होत जातात या ओशनकडे असं म्हणायचं आहे. की याची जी पॉवर आहे ती आपल्याला इन्स्पिरेशन देते. ही भव्यता पाहून की आपल्यामधला इगो जो आहे ना हा कुठेतरी कमी होतो, तिथे डिसॉल्व्ह होतो. सो तसं तुम्हाला तुमचं क्लिन्झिंग करायचं आहे, तुम्हाला समर्पण करायचं आहे, किंवा एक म्हणता येईल की तुम्हाला सरेंडर करायचं आहे की एखाद्या मोठी शक्ती. आता जो ओशन आहे ही अननोन आहे आपल्याला. आपण आतमध्ये जरी शिरलं तरी आपल्याला माहीत नाही तो किती खोल आहे किंवा आतमध्ये काय गुपितं दडलेली आहेत. सो एक प्रकारचं सबकॉन्शियस माइंड जे कसं आपलं असं अनकॉन्शियस, की जे त्याला फार खोली असते. आपल्या किती पास्ट लाईफ, किती काही मेमरीज, किती विजडम असेल आपल्याला त्याचा काही कल्पना नाही आहे. सो आपल्याला जर त्या किंवा असं म्हणता येईल किंवा हे कॉस्मॉस आहे. सो इथे किती गुपितं दडलेली आहे आपल्याला कशाचं, आपण फार या विश्वाचा एक फार अगदी क्षुल्लक आपलं अस्तित्व आहे त्यापुढे. सो असं काहीतरी भव्य दिव्य आहे. जिथे आपण काही वेळा परमेश्वर म्हणतो, आपण त्यांच्यापुढे नतमस्तक होतो, कारण आपल्याला त्याची भव्यता माहीत आहे, मोठेपण माहीत आहे. तर तसंच इथे काहीतरी ती एक थीम आहे इथे, की तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टीचं भान ठेवा की काहीतरी एक खूप विस्तारलेलं आहे, खूप पॉवर असलेली गोष्ट आहे आणि त्यापुढे आपली पॉवर चालणार नाही आहे. सो तिथे कुठेतरी इगो आपला हा गळून पडला पाहिजे. आणि जेव्हा तो इगो आपला कमी होईल तेव्हा आपले प्रॉब्लेम्स हे कमी होत जातील. आपल्यामध्ये क्लिन्झिंग येईल, आपल्यामध्ये हिलिंग येईल, एक आपल्यामध्ये एक म्हणता येईल की सॉफ्टनेस येईल व्यवहारामध्ये आपल्या, असं म्हणता येईल. सो ती एक थीम आहे की कुठेतरी क्लिन्झिंग करण्याची तुम्हाला गरज आहे. आता तुमचं लाईफ आता स्टेबिलिटीवरती येणार आहे, पण तुम्हाला सुद्धा आहे तुमच्याकडून, म्हणजे युनिवर्स बरेच सगळ्या बाबतीत तुम्हाला सराउंडिंग क्रिएट करत आहे. तुम्हाला एक प्रॉपर एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं आहे, पण तरीसुद्धा काही गोष्टींच्या बाबतीत आपले स्वतःचे एफर्ट्स आपण देणं गरजेचं आहे.
सो हे 2 ऑफ पेंटॅकल्स एक प्रकारे मल्टीटास्किंग किंवा आपण बॅलन्सिंग करणं, आपले रिसोर्सेस बॅलन्सिंग करणं. सो तुम्हाला तुमचं आता लाईफ एक बॅलन्स करायचं आहे. या पेनफुल सिच्युएशन 10 ऑफ वॉन्डच्या पेनफुल सिच्युएशनमधून तुम्ही आता ते बाहेर पडलात आता, आणि एक उत्तरोत्तर तुमची प्रगती होत जाणार आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रगतीच्या वाटेवरती आहात. सो यापुढे तुम्हाला एक विजन ठेवून एक मार्ग हे करायचं. आता 2 ऑफ वॉन्ड हे मेषातला मंगळ आहे. सो इथे सैनिकाची एनर्जी असायला हवी आपल्याला अचीव करताना किंवा काय. कारण जर सगळं बॅकग्राऊंड युनिवर्सने क्रिएट करून दिलेलं आहे, तर आपल्याला स्वतःहून आपल्यामध्ये जर ट्रान्सफॉर्मेशन घडवायचं असेल तर काही बाबतीमध्ये आपण स्वतःचे एफर्ट्स लावणं गरजेचं आहे. आणि या पुढच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी एक नव्या आपल्याला पाहायला मिळतील किंवा नव्या गोष्टीची आपण सुरुवात करू शकू. 7 ऑफ पेंटॅकल नवीन ऑपॉर्च्युनिटीज दाखवतो. सो हा एक मेसेज इथे दिसतोय. दुसरं, ही लागूस हे जे आहे ना, हे एक प्रकारची फेमिनाईन एनर्जी आहे. तर तुम्हाला असं दिसेल की या पुढच्या काळामध्ये, आता हा डिसेंबरचा महिना आहे, या पुढच्या 2 महिन्यामध्ये मे बी कदाचित तुम्हाला तुमचं जे पेन आहे ते रिलीज करायचं असेल, तुमच्या आयुष्यामध्ये हिलिंग आणायचं, तर कुठल्या तरी एखाद्या तुमच्या आयुष्यातल्या स्त्रीची मदत होईल. कारण इथे ही फेमिनाईन सपोर्ट दाखवतं हे काळ. सो तुम्हाला या काळामध्ये कुठल्या तरी स्त्रीचा सपोर्ट मिळणार आहे. दुसरा इथे मेसेज आहे की तुम्ही तुमच्यामधले क्रिएटिव्ह टॅलेंट्स असतील तर ते त्यांना वाढीला लावण्याची गरज आहे, असाही एक मेसेज आहे इथे. दुसरं, लागोस रून आता हे नथिंगनेसचं काळ आहे. हायरोफेंट इज नथिंगनेस म्हणजे काय की एखादी गोष्ट जेव्हा आपण या सगळ्या कोलाहलातून बाहेर होतो, थोडंसं इंट्रोवर्ट होतो लाईफमध्ये, तेव्हा आपल्याला आपलं सबकॉन्शियस गोष्टीशी आपलं कनेक्शन होतं. सो पण ते जेव्हा आपला कप रिकामी असेल तरच तो भरता येतो. तर त्याप्रमाणे आपलं जेव्हा मन हे रिकामी असेल, त्यामध्ये कुठलाही कोलाहल नसेल, त्यावेळी आपल्याला हे बाहेरचं आपल्याला विजडम मिळू शकतं, सबकॉन्शियस मनातलं विजडम मिळू शकतो. सो हा हायरोफेंटचं काळ दाखवतो. सो लागोस ऋण ह्याचा एक मेसेज आहे की या पुढच्या काळामध्ये मे बी तुमच्यामध्ये कोणामध्ये जर कोणी अध्यात्माकडे असेल तर त्यांच्या सायकिक ॲबिलिटीज त्याच्यामध्ये वाढ होण्याची, कारण हे ग्रोथ ऋण आहे. सगळ्या दृष्टीने तुम्हाला वाढ झालेली दिसेल, प्रॉस्पेरिटीकडे तुम्ही चाललं आहे असं दिसेल. त्याचप्रमाणे एक तुमच्या इंट्युएशनमध्ये तुम्हाला वाढ झालेली दिसेल किंवा तुम्हाला काहीतरी मेसेज युनिवर्सकडून सायन्स अँड सिंक्रोनिसिटी मिळण्याचे चान्सेस आहेत, तुमची सायकिक ॲबिलिटी वाढण्याचे चान्सेस आहेत. हा एक मेसेज आहे इथे. सो अध्यात्माच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला पुढे एक ग्रोथ दिसेल. मुळात हे वॉटर ऋण आहे. सो जसं पाणी कसं रिसेप्टिव्ह असतं, सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये सामावून घेतं. सो परिस्थितीला तुम्ही ॲडॅप्टेबल राहा, तिथे तुम्ही सरेंडर करा एक प्रकारे. कारण हे म्हणतात ना, आपण प्रत्येक वेळी प्रतिकार करायला जातो कुठल्याही गोष्टीला, अरेला कार्य कुठल्याही गोष्टीमध्ये आपण स्वतःचं काही वेळा स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुद्धा आपल्याला काही वेळा झुंजावं लागतं. सो ते जे रेझिस्टन्स आहे ना, ते रिलीज करण्याची गरज आहे. हा इथे लागूसचा मेसेज आहे तुम्हाला. तरच तुम्ही त्या फ्लोमधून पुढे याल. तुम्ही पाण्याचा जो प्रवाह आहे खळखळ वाहत राहतो आणि तो स्वच्छ होतो, कारण पाणी सगळं सामावून घेत असतं, पण ते वाहत राहतं, त्यामुळे ते स्वच्छ राहतं. सो तसं तुम्ही ही जी प्रत्येक बाबतीत स्वतःला प्रूव्ह करण्याची किंवा सगळ्या गोष्टी आपल्याच गोष्टीप्रमाणे व्हाव्या, ही जी आपली काही एक अटकळ असेल ती कुठेतरी रिलीज करणं गरजेचं आहे. कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी सरेंडर करणं किंवा कुठल्या तरी गोष्टीला आपण त्याच वेळी रिॲक्ट न करणं, हे काही वेळा आपल्याला त्यापासून मिळणाऱ्या ज्या निगेटिव्हिटी असेल किंवा काही, तर त्यापासून वाचवतं. सो इथे लागूच ऋण आपल्याला ॲडॅप्टिबिलिटी तुम्ही तुमच्यामध्ये आणा.
असा मेसेज येतो की त्याच्यामुळे काय होतं, जी अनवॉन्टेड एनर्जी आहे ना तुमच्यामधली ती पूर्ण क्लीन्स होऊन जाईल. भले मग तुम्ही अश्रूद्वारे क्लीन्स करा किंवा तुम्ही त्या सिच्युएशनला ॲडॅप्ट करा, सोडून द्यायला शिका, लेट गो करायला शिका आणि क्लीन्स करा. पण जेव्हा हे क्लिन्झिंग होईल ना तेव्हाच तुम्ही त्या फ्लोमध्ये याल आणि तेव्हाच तुमच्या प्रॉस्पेरिटीचे सगळे मार्ग मोकळे होतील. असं आहे. सो हा एक मेसेज मला ह्या स्प्रेडमध्ये दिसतोय. पाईल नंबर 2. तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमच्या राशींची चिन्ह आहेत मिथ रास, मकर रास, धनुरास आणि वृश्चिक रास. आणि तुमचं ब्लेसिंगचं कार्ड आहे आणि तुमचं क्रिस्टल आहे लापिस लाजुली. ब्लेसिंगचं कार्डचं मेसेज आहे, स्पिरिच्युअल आणि फिजिकल मेसेज मी वाचून दाखवते. स्पिरिच्युअल मेसेज आहे, द डेटी बिस्टोज डिवाइन प्रोटेक्शन अँड ब्लेसिंग्स. आउट ऑफ द डार्कनेस स्प्रिंग्स फेथ फोर्थ होप. Physical message, instead of focusing on the negative, it may be time to count your blessings, appreciate your value, your talent and unique ability and give thanks that you are being looked after. असा मेसेज आहे. सो आता तुम्हाला कार्ड्स कोणती येतात ते पाहूया. दोन मंथ आहेत. कार्ड्स पाहूया. द मिरर हे कार्ड आहे. द मिरर. मेसेज आहे येस. एंजल मेसेज येस आहे. सिक्रेट रिव्हील्ड. सिक्रेटिव्ह ऊर्जा ही तिन्ही पाईलमध्ये आहे. द वर्स्ट. इंगूज रून आहे. मंथची दोन कार्ड्स आली आहेत. मंथ कोणता आहे? जुलै
एक जुलै आहे, एक नोव्हेंबर आहे. सो मे बी कदाचित जुलैपासून काहीतरी सुरुवात झाली आणि आता नोव्हेंबरपर्यंत हा जो पिरियड आहे त्या दरम्यान तुम्हाला तेव्हा काही सुरुवात झालेली असेल आणि आता तुम्हाला त्याचे इफेक्ट या नोव्हेंबरपर्यंत पाहायला मिळतील, असं काहीच आपण याचा अर्थ लावू शकतो. अँड वर्क अचीवमेंट अँड सक्सेस. फेअर मॅन डीलिंग और रिलेशनशिप विथ मॅन विथ ब्लंड ग्रे और व्हाईट हेअर. बरेचदा ही मॅनचं कार्ड आहे ना, तो पब्लिक इन्व्हॉल्वमेंट दाखवतो. ईगल, ट्रम्प ओव्हर ट्रबल्स अँड ऑब्स्टॅकल्स. अचिव्हमेंट आणि अचिव्हमेंटची कार्ड्स आहेत बऱ्यापैकी. एलिफंट, अ लॉंग जर्नी आयदर फिजिकल और मेंटल विल लिव्ह यू वायझर ॲट द एंड. बर्ड पर्च वेटिंग फॉर न्यूज पॅकेज और लेटर. टॅरो कार्ड्स पाहूया. Bottom of the deck, Four of Wand. Four of Wand is a success. आणि इथे पण सगळीकडे सक्सेस रिपीट झाले. टेन ऑफ वॉन्ड, द एम्प्रेस, सिक्स ऑफ वॉन्ड, फाइव ऑफ पेंटॅकल्स, एट ऑफ पेंटॅकल्स, सिक्स ऑफ कप्स, थ्री ऑफ पेंटॅकल्स, एट ऑफ कप्स.
ओके. सो सगळी कार्ड व्यवस्थित दिसत आहेत. एक मिनिट. इथे असं या कार्ड्सकडून दिसतं आहे की काही गोष्टींवरती तुम्ही जुलैमध्ये स्टार्ट केली होती आणि 1 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला त्याचे रिझल्ट्स पाहायला मिळणार आहे असे इथे एंजल्स सांगतात. आणि एंजल्सने इथे येस हे कार्ड दिलेलं आहे. सो येस हे कार्ड काय सांगतं की तुम्ही जे काय डिसिजन्स आता घेतलेले आहेत, तुम्ही ज्या पाथवरती आहात, ज्या मार्गावरती आहे, जे काही करताय तो राईट डिसिजन आहे. तुम्ही जो काही निर्णय घेतला स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, स्वतःच्या प्रोग्रेससाठी, तो योग्य आहे असं एंजल्स सांगतात. कदाचित सुरुवातीला त्यांचं म्हणणं आहे की कदाचित सुरुवातीला तुम्हाला तो मार्ग फॉलो करताना कदाचित तो त्रासदायक होईल, पण एक त्या गोष्टीशी तुम्ही एक संलग्न राहा. दुसरं एक जे काही कॉन्फ्लिक्ट्स असतील त्याकडे एक थोडासा तुमचा दृष्टिकोन हा एक सॉफ्ट असू दे असा ह्या कार्डचा मेसेज आहे. मुळात इथे थीम आहे ना सेल्फ एम्पॉवरमेंटची आहे. कारण इथे मिररचं कार्ड आहे. मिररमध्ये होणं आपण स्वतः बघतो तर आपल्याला आपलं रिफ्लेक्शन दिसतं मिररमध्ये. सो जी इमेज आहे तीच मिरर पुन्हा प्रोजेक्ट करते आपल्या दिशेने. सो एक प्रकारे आपण आपलं जे खरं रूप आहे ते आपण आरशामध्ये पाहतो. सो इथे सांगण्याचा उद्देश असाच आहे की एक इनविजिबल मिररसुद्धा आपल्या युनिवर्समध्ये आहे. ही जी युनिव्हर्सल एनर्जी आहे ही एक प्रकारे इनविजिबल मिररसारखी आहे. आपण जसं रिफ्लेक्ट होतो बाहेरच्या जगामध्ये, आपण जसं व्यक्त होतो तशा प्रकारची ज्या एनर्जीने आपण व्यक्त होतो तीच एनर्जी आपल्याकडे पुन्हा प्रोजेक्ट केली जाते असा इथे एक मेसेज आहे. सो मे बी तुम्ही एखाद्या गोष्टीला जुनेपासून सुरुवात केली असेल, तुम्हाला आता त्याचे रिझल्ट्स नोव्हेंबरपर्यंत पाहायला मिळतील असं काही. सो ही एक जर्नी आहे की जी तुम्हाला शेवटी तुम्हाला बरंच काही देऊन जाणार आहे असं इथे मेसेज आहे. बॉटम ऑफ द डे 4 ऑफ वॉन्ड आहे. 4 ऑफ वॉन्ड हे कार्ड स्टॅबिलिटीचं आहे. मुळात 4 हा नंबर स्टॅबिलिटीचा आहे. सो आता मे बी तुम्ही एक प्रकारे बॅलन्स मे बी तुमचं बॅलन्स माइंड आहे. इथे फिजिकल मेसेजसुद्धा आहे या ब्लेसिंग्सचा की इन्स्टेड ऑफ फोकसिंग, आणि हे एंजल्सचे ब्लेसिंगच आहेत तुम्हाला. इन्स्टेड ऑफ फोकसिंग ऑन निगेटिव्ह इट मे बी टाईम टू काउंट युअर ब्लेसिंग्स. Appreciate your value, your talent and unique ability and give thanks that you are being looked after. म्हणजे एंजल्स तुमच्या पाठीशी आहेत. एंजल्स ब्लेसिंग तुम्ही प्रोटेक्टेड आहात. एंजल्स ब्लेसिंग तुमच्या पाठीशी आहे. सो इथे 4 ऑफ वॉन्ड बॉटम ऑफ द डेक आहे. ही स्टॅबिलिटी दाखवतं की आता 4 ऑफ वॉन्ड याचा एक अर्थ असा आहे की तुमचं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस मन यांच्यामध्ये एकजुटी आहे किंवा एक म्हणता येईल समन्वय आहे की त्यामुळे तुम्ही आता जे अप्रोच करताय तुमच्या लाईफकडे हे पॉझिटिव्हली अप्रोच करताय. त्यामुळे बऱ्याचशा बाबतीमध्ये सगळे सिक्रेट्स रिव्हील झालेले आहेत. या वर्स कंडिशन्स आहेत त्याची कोडी उलगडली आहेत असं म्हणता येईल. किंवा असं म्हणता येईल की तुम्ही तुमच्या आयुष्याचं ट्रूथ जे आहे, सत्य आहे, ते तुम्ही आता फेस करू शकताय. किंवा तुम्ही एखादी गोष्ट एखादी कठीण गोष्ट मे बी अचीव केलेली असेल किंवा अनलॉक केलेली असेल किंवा तुमच्यामध्ये एक प्रकारचं अंडरस्टँडिंग आता आलेलं आहे. त्यामुळे हे मनाचं कोड आहे ना तुमचं उघडलेलं आहे अशा प्रकारचं. हे काळे जे ढग आहेत ते आता कुठेतरी ते विरळ होत जाणार आहेत हळूवारपणे. आणि त्यासाठी तुम्हाला हा जो पिरियड आहे जो नोव्हेंबरपर्यंत हा तुमच्या सेल्फ एम्पॉवरमेंटसाठीच तुम्हाला डिवोट करायचं आहे असं इथे एंजल्सचा मेसेज आहे. सो इथे तुम्ही तुमच्या नकारात्मककडे न बघता तुम्हाला ब्लेसिंग्स किती आहेत, परमेश्वराची साथ किती आहे, या गोष्टीकडे तुम्ही या गोष्टीचा विचार करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मार्गक्रमण करावं असा इथे मेसेज आहे.
सो या पुढच्या काळामध्ये तुम्हाला काय असं एक कुठल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येणार, अनएक्सपेक्टेड कुठल्या गोष्टी असणार आहेत. तर इथे असं दिसतंय की मुळात इंगूज ऋण हे फर्टाईल ऋण आहे, न्यू बिगिनिंगचं ऋण आहे. सो एक प्रकारची नवीन सुरुवात तुमच्या आयुष्याची दिसेल. मग कुठल्याही लेवलवरती, फिजिकल लेवलवरती असेल, माइंड लेवलवरती असेल, एक तुमचा ॲटिट्यूड मे बी तुम्हाला चेंज झालेला दिसेल. पण हे खूप ऑस्पिशियस ऋण आहे, म्हणजे एक प्रकारे खूप पॉवर असलेलं ऋण आहे. इंगवाज ऋण पण म्हणतात त्याला. सो एक प्रकारची ह्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला असं दिसेल की एखादी सिच्युएशन तुम्ही त्याला एक कम्प्लिशनपर्यंत आणलं आहे. कुठेतरी एखादं कोडं असेल तर ते आता उलगडलं आहे. एखादा कठीण पिरियड असेल तर तो एंड झाला आहे तुमच्या आयुष्यामधून, किंवा एखाद्या सिच्युएशनवर एखाद्या प्रोजेक्टवरती काम करताय आणि तुम्ही ते कम्प्लिशनला आणलं आहे. सो हे एक प्रकारचं तुम्हाला आता तुम्हाला काहीही अचीव करायचं असेल, कुठल्याही एंडपर्यंत न्यायचं असेल, कम्प्लिशनपर्यंत न्यायचं असेल काहीही, तर ती पॉवर आहे तुमच्याकडे, कारण हे पॉवरचं ऋण आहे. सो ती पॉवर आता तुम्हाला वापरता येईल ह्या नोव्हेंबरपर्यंत, आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला हे बघता येतील. आणि ही पॉवर मिळाल्यामुळे तुम्हाला आता तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात अनुभवता येईल, असं इथे एंजल्सना सांगायचं आहे. तुम्ही कदाचित एखादं प्रोजेक्ट कंप्लीट कराल, किंवा एखादं आता सेल्फ एम्पॉवरमेंट म्हटलं तर इथे या ब्लेसिंग कार्ड्समध्ये जसं सांगितलं आहे की एक तुमच्या मनाची निगेटिव्हिटी असेल तर ती अवॉइड करायची तुम्हाला. सो मग तुमचं कुठल्याही मनाचं कुठलाही स्तर असेल, कुठल्याही स्तरापर्यंत मे बी तुमचं मन ढवळलं गेलं असेल, किंवा काही एक कंडिशन असेल, कुठे एन्झायटी असेल, फोबिया असेल, फिअर असेल, काहीही असेल, कुठल्याही स्टेट ऑफ माइंड असेल तुमचं, तर ते आता क्लिअर करायला, क्लीन्स करायला, त्याचे हिलिंग करायला, त्याचे प्रॉब्लेम्स काय असतील ते सॉर्ट आउट करायला तुम्हाला हा पिरियड खूप चांगला आहे. आणि जसं तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व कराल, एक म्हणता येईल की तुमच्या आयुष्यामधून एक प्रकारचं टेन्शन म्हणा, किंवा एक प्रकारची अनिश्चितता ही पूर्ण दूर होऊन जाईल, असं इथे सांगायचं आहे. सो इथे तुम्ही 10 ऑफ वॉन्ड हे काय आहे की तुम्ही एक्झॉस्टेड आहात. 10 ऑफ वॉन्ड हे एक्झॉस्टेड इन कंजंक्शन टू वर्स्ट आले. ह्या कंडिशन्समुळे मे बी कुठल्याही कंडिशन असेल की त्यामुळे तुम्ही आता एक्झॉशन फील करताय, आणि त्यावरती तुमचं काम चालू आहे. 8 ऑफ पेंटॅकल्स तुम्ही त्याच्यावरती स्वतः बेस लेवलला त्यावरती काम मे बी करताय की किंवा मग एक्झॉशन असेल, किंवा तुमच्या लाईफमध्ये बरेच तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं, आणि त्यासाठी तुम्ही तुमचं स्किल वापरताय, स्किल डेव्हलप करताय, काहीतरी करताय की जेणेकरून ही कंडिशन सॉर्ट आउट होईल तुमच्या लाईफमधली. मे बी सगळं सुरळीत होईल, करिअरमध्ये असेल किंवा आणखीन कशात असेल. जिथे कुठे हे आहे तुमचं स्ट्रगल चालू आहे, पेनफुल आहे सगळी सिच्युएशन, तेवढे रिझल्ट्स तुम्हाला मिळत नाही, पण तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीज हेवी घ्याव्या लागत आहेत. सो अशा या कंडिशनमधून तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही काम करताय. पण एक प्रकारे तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या ह्या गोष्टी एक प्रकारे रिलीज कराल, एक मेंटली जेव्हा तुम्ही तुमचा ॲटिट्यूड चेंज कराल, तो एक प्रकार की ही तुमच्या आयुष्यातलं हे टेन्शन, अनसर्टनिटी कमी होत जाणार आहे. मग एक प्रकार असं म्हणता येईल की आता हे करिअर लेवलला मी तुम्हाला म्हटलं, तर मग कदाचित एखादी रिलेशनशिप असू शकते तुमच्या लाईफमध्ये, की कारण इथे 8 ऑफ कप्स कार्ड आहे, 6 ऑफ कप्स आहे. सो एखादी पास्ट एक्सपिरियन्स असेल, जुन्या बिलीफ सिस्टम्स असतील तुमच्या, काही इन्फ्लुएन्सेस असतील तुम्हाला की तुमच्या आयुष्यातले, की ज्याच्यामुळे तुमचं लाईफ डिस्टर्ब असेल. तुमचे कदाचित एक म्हणता येईल की विचारसरणी म्हणता येईल, तुमची एक प्रकारची विचारसरणी असू शकते. एखाद्या सवयी असतील किंवा चुकीच्या रिलेशनशिप्स असतील, या सगळ्यातून तुम्ही स्वतःला फ्री करू शकता. हा असा पिरियड पोटंट आहे की यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल, किंवा यातमध्ये सुधारणा करायची असेल, तर त्या गोष्टीचा
ती गोष्ट तुम्ही आता कम्प्लिशनपर्यंत आणू शकाल. तो तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो आता ह्या पिरियडमध्ये तुम्हाला कम्प्लिशनपर्यंत आणता येईल. आणि इथे ना एक एक असं सांगता येईल कसं जसं एक बाळाचा जन्म जेव्हा होतो, एम्प्रेसचं कार्ड आहे इथे. सो एम्प्रेस ही गरोदर आहे. सो बाळाचा जसा जन्म होतो त्यावेळी सुरुवातीचा जो काळ असतो तो खूप धोक्याचा असतो. सो इथे इंगूज रूनचं सांगणं असं आहे की आता तुम्हाला त्या लेबर रूममध्ये म्हणता येईल की त्या सिच्युएशनमध्ये जाण्याची गरज आहे. त्या इंट येते की तिथे ती जी धोक्याची आहे की तिथे तुम्हाला रिस्क घ्यायची आहे, त्यासाठी हा टायमिंग आहे. सो ही एक प्रकारचे तुमच्याकडून ते काही गोष्टी तुम्ही करण्याची गरज आहे, काही स्टेप्स तुम्ही घेण्याची गरज आहे. सो एक प्रकार मे बी त्याच्यामध्ये एखादी रिस्क इन्वॉल्व्ह असू शकते, कदाचित अनिश्चितता असू शकते इथे सुरुवातीच्या काळामध्ये. पण एकदा त्या गोष्टी रिलीज झाल्या की मग तुमच्या लाईफमधले सगळे प्रॉब्लेम्स बाजूला होणार आहेत, असं एक प्रकार आहे. सो हे करून एक सेफ्टीचं पण आहे की यापुढे तुम्हाला असं दिसेल की एक तुमचं फॅमिली एन्व्हायरमेंट चांगलं होईल किंवा तुम्ही प्रोटेक्टेड असाल, कारण इथे डिवाईन प्रोटेक्शन आहे, ब्लेसिंग्स आहे, डिवाईन प्रोटेक्शन आहे. तुम्ही प्रोटेक्टेड असणार आहेत या पिरियडमध्ये, कारण इंगूज रून जर आलेलं आहे तर ह्या पिरियडमध्ये तुम्ही डिवाईनली प्रोटेक्टेड आहात, असं याचा मेसेज आहे. सो ही जी सेल्फ एम्पॉवरमेंट आहे त्याचा अँडचं कार्ड आहे, म्हणजे तुम्हाला सातत्यपूर्ण त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. ही झेप घ्यायची आहे तुम्हाला. कुठल्याही अडथळ्यांवरती तुम्हाला एक विजय मिळवायचा आहे म्हणता येईल. मुंगी ज्याप्रमाणे सातत्यपूर्ण कष्ट करत असते, सातत्यपूर्ण तिच्या क्रिया चालू असतात, तसं तुम्हाला या गोष्टीवरती स्वतःला एम्पॉवरमेंट, स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या ग्रोथसाठी सातत्यपूर्ण कष्ट करायचा. हा पिरियड खूप फर्टाईल आहे, जो तुम्हाला खूप पोटेंट आहे, पॉवर तुम्हाला देणारा आहे. सो एक युनिवर्स तुमच्यासोबत आहे, पण त्यासाठी तुम्हाला तुमचं जे मेन तुम्हाला स्वतःला त्यामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट असणं गरजेचं आहे, असं इथे सांगतं. सो सेल्फ एम्पॉवरमेंट आहे तो 3 ऑफ पेंटेकल्स हे तुम्हाला सांगतं की जास्तीत जास्त तुम्ही स्वतःच्या स्किल्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा, किंवा तुम्ही एक्सपर्टाईज व्ह्यू घ्या तुमच्या कुठे कशातही तुम्हाला जिथे कुठे ही सिच्युएशन काही असेल तर त्यामध्ये इथे मेसेज आहे की तुम्हाला बेस्ट लेवलपासून त्यावरती काम करण्याची गरज आहे या सिच्युएशनवरती. सो पुढे जाऊन 6 ऑफ वॉन्ड हे जे कार्ड आहे ना, हे एक ज्युपिटेरियन लिव्ह आहे. सो पब्लिसिटीचं कार्ड आहे. सो ही पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पब्लिसिटी मिळेल, तुम्हाला रिकॉग्निशन मिळेल, तुम्ही जे काम केलं आहे ते उचलून धरलं जाईल, त्याची एक वाहवा होईल. दुसरं म्हणजे 3 ऑफ पेंटॅकल्स हे एक प्रकारे मार्स इन कॅप्रिकॉनची एनर्जी आहे. सो ऑथॉरिटी मिळेल तुम्हाला त्यामुळे. सो हा जो काही पिरियड आहे, सो बॉटम ऑफ द डेक 8 ऑफ कप्स. 8 ऑफ कप्सचं कार्ड तुम्हाला काय सांगतं की भले तुम्हाला आता मे बी कदाचित आता तुम्हाला गरज आहे की किती सेफ झोनमध्ये मे बी तुम्ही असाल, किंवा कदाचित रिस्क घेण्याची तुमची तयारी नसेल, तरीही या पॉईंट ऑफ टाईमला तुम्हाला काहीतरी स्टेप्स घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. काही गोष्टी मागे सोडून पुढे जाणे गरजेचं आहे, असं 8 ऑफ कप्स सांगतं. काहीतरी नवीन वाटा ढूंढायचं, नवीन पॅशन तुम्हाला, किंवा जे काही अचीव करायचं आहे, गोल्स अचीव करायचे, त्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी मागे खेचत आहेत,
मे बी तुमच्या बिलीफ सिस्टीम असेल किंवा काही जे काही मागे आहे ना त्यांना कुठेतरी सोडून पुढे जाण्याची गरज आहे. एट ऑफ कप्स कार्ड तुम्हाला सांगता. सिक्स ऑफ कप्सची कार्ड आहे ना, हे एक प्रकारे इंड्युरन्सची एनर्जी आहे. म्हणजे हे कसं म्हणजे अष्टमातला वृश्चिकेचा सूर्य, वृश्चिकेचा सूर्य, एक मिनिट हां बरोबर, वृश्चिकेचा सूर्य ही एनर्जी आहे सिक्स ऑफ कप्स. सो इंड्युरन्सची आहे. सो तुम्हाला तुमची सहनशक्ती वापरायची या सिच्युएशनमध्ये सर्वाईव्ह करायचं आहे. काही करून सर्वाईव्ह करायचं आहे, त्यासाठी कष्ट घ्यायचं. एट ऑफ पेंटकल्स, स्टेप बाय स्टेप आपली लेवल वाढवत जायची. एट ऑफ पेंटकल्स सांगतो. आणि तुम्हाला या सिच्युएशनमध्ये सर्वाईव्ह करायचं आहे. एम्प्रेस ॲबंडन्स हे तुमच्या आयुष्यामध्ये आहे. एम्प्रेस ही बरोबर आहे, सध्या तिच्या पोटामध्ये बाळ आहे, पण तो एक जो डिवाईन टायमिंग आहे त्यावेळी त्याचा जन्म होणार आहे. सो जो पिरियड जो आहे मोस्ट प्रॉबेबली जुलै टू नोव्हेंबर, सो हा जो काही पिरियड आहे तो डिवाईन टाईम, जेव्हा तुम्हाला ते रिझल्ट्स दिसून येतील तुमच्या लाईफमध्ये, ती रिॲलिटी तुम्हाला बघता येईल, तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये इंड्युरन्स म्हणता येईल की तिथे तुम्हाला ते सर्वाईव्ह करायचं आहे, करत राहायचं आहे. कुठेही एक मागे फिरायचं नाही आहे, असा इथे एंजल्सने तुम्हाला मेसेज केलेला आहे. सो जोपर्यंत तुमच्या कल्पना या रिॲलिटीमध्ये येत नाही, जोपर्यंत त्या बाळाचा जन्म घेऊन ते भौतिक जगामध्ये येत नाही, असं आपण त्याला एक म्हणजे काय म्हणतात त्याला, रूपकात्मक म्हणता येईल, की ज्यासाठी तुम्ही हे कष्ट घेताय ते रिॲलिटी तुमची बनत नाही, तोपर्यंत तुम्हाला सर्वाईव्ह करणं गरजेचं आहे. सिक्स ऑफ कप्स ही सर्वायवलची, इंड्युरन्सची एनर्जी. सो हा एक मेसेज आहे इथे. सो एकदा का तो डिवाईन टायमिंग आला की तुम्हाला पब्लिसिटी, ऑथॉरिटी सगळं काही मिळणार आहे. 5 ऑफ पेंटॅकल ही एक प्रकारे डार्क नाईट ऑफ द सोलचं कार्ड आहे. सो मे बी कुठल्याही फायनान्शियली, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही भौतिक गोष्टींमध्ये जर तुम्हाला काही यापूर्वी लॉस सहन करावा लागला असेल किंवा काय अपोजिशन सहन करावं लागलं असेल, कारण मर्क्युरी इन टॉरसची एनर्जी आहे. सो अपोजिशन सहन करावं लागलं असेल काही, तर आता तुम्हाला एक परमेश्वरी कृपेने एक मार्ग तुम्हाला मिळालेला आहे. एक तुमच्या म्हणता येईल की तुमच्या ज्या काही ॲक्शन्स आहेत आता त्याला पुढे जाऊन, द एम्प्रेस हे ॲबंडन्सचं कार्ड आहे. सो पुढे जाऊन तुमच्या आयुष्यामध्ये सगळी प्रॉस्परिटी येणारच आहे. ट्रम्प ओव्हर द ट्रबल्स अँड ऑब्स्टॅकल्स, द वर्क अचिव्हमेंट अँड सक्सेसची कार्ड्स आहेत. सो पुढे जाऊन तुम्हाला ही न्यूज मिळेल किंवा त्या प्रकारचं कम्युनिकेशन होईल. सो तुम्हाला पब्लिक रेकग्निशन मिळेल या गोष्टीचं, कारण का फेअरमॅन. सो इथे पब्लिक इन्व्हॉल्वमेंट आहे. सो पब्लिकली तुम्ही जे काही करताय त्याला जर पब्लिक चा कन्सर्न असेल तर तुम्हाला म्हणता येईल की त्या गोष्टीचं रिकग्निशन मिळेल. सो ही जी 5 ऑफ पेंटॅकल्सची जी ही एनर्जी आहे ना, ह्याच्यावरती तुम्हाला कंट्रोल घेता येईल. सो हा एक मेसेज मला दिसतो पाईल नंबर 3. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहता. थँक्यू.